कोथरूड विधानसभा मतदारसंघातील एक नामांकित ज्येष्ठ नागरिक संघ असलेल्या कर्वेनगरमधील मैत्र जीवांचे या ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठांचा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुपूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाणे संचालित ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्येष्ठांच्या अनुभवातील मार्गदर्शनानेच परिसराचा विकास साधता येऊ शकतो या संकल्पनेतून साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉक्टर भालचंद्र कापरेकर यांच्या गुरुपौर्णिमा या विषयावरील व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान स्वप्नील दुधाणे यांनी ज्येष्ठ नागरिकांबद्दल त्यांच्या संकल्पना विशद केल्या। पाहूयात काय म्हणाले डॉक्टर भालचंद्र कापरेकर आणि स्वप्नील दुधाणे। आपला भाचा किंवा आपला पुतण्या ज्या पद्धतीने आपल्या सर्व कुटुंबाची काळजी घेतो तशी स्वप्नील दादा आमच्या सर्व ग्रुपची म्हणजे मैत्र जीवांचे या सगळ्या सभासदांची अतिशय आत्मीयतेने काळजी करतात। दर कार्यक्रम हा अतिशय सुंदर पद्धतीने आयोजित केला जातो। आजचाही कार्यक्रम तसाच होता आणि विठ्ठलाच्या देवळामध्ये हा कार्यक्रम झाल्यामुळे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून केल्यामुळे त्याचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे असं आम्हा सर्व सभासदांना निश्चितपणाने वाटतं। सत्संग म्हणजे सत म्हणजे चांगला, संग म्हणजे संगत, ज्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगल्या पद्धतीने फरक होतो, चांगल्या पद्धतीने आपलं उन्नयन होतं असं ज्याला म्हणता येईल त्याला सत्संग असं म्हणायचं। सत्संगाचा अर्थ तो नेसेसरीली आध्यात्मिक गुरु पाहिजे, शिक्षक पाहिजे किंवा आपला मित्रसुद्धा सत्संग असू शकतो, कारण त्यामुळे आपल्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो। आपल्या कर्वेनगर कोथरूड वारजे परिसरातील अनेक ज्येष्ठ सभासदांची एक सूचना होती की आपण एक ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला पाहिजे आणि त्या अनुषंगानेच मैत्र जीवांचे ज्येष्ठ नागरिक संघ सन 2022च्या फेब्रुवारी महिन्यात स्थापन केला। बघता बघता आज या ज्येष्ठ नागरिक संघाची सभासद संख्या जवळपास 150च्या आसपास आहे आणि प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आम्ही हा सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांचा एक स्नेहमिलन कार्यक्रम घेतो। या स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये प्रत्येक महिन्याला एक वेगवेगळा विषय धरून त्या ठिकाणी चर्चासत्र असेल, संवाद असेल, व्याख्यान असेल, गप्पा गोष्टी असतील, अशा कार्यक्रमांचं स्वरूप प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी असते। आज योगायोगाने या महिन्याच्या तिसऱ्या रविवारी गुरुपौर्णिमा या ठिकाणी आली होती आणि त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज सर्व ज्येष्ठ नागरिकांचा गुरुपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। मुख्यत्वे गुरु ही प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून एक वेगळी व्याख्या असते। शिक्षक असेल, कुणी मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल, आई वडील असतील, चुलते असतील, काका असतील, अशा अनेक व्यक्तींना प्रत्येकजण आपापला गुरु मानत असतो। पण हे ज्येष्ठ सभासद त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन प्रत्येक कर्तव्य त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पार पडलेलं असतं आणि या दृष्टिकोनातूनच हे ज्येष्ठ नागरिक आमचे गुरुजन आहेत। या दृष्टिकोनातून आजचा हा गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सन्मान म्हणून आपण कार्यक्रम आयोजित केला होता। या ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक सदस्य डॉक्टर भालचंद्र कापरेकर सर त्यांचं आज या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलं होतं। आज आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने शहरांचा विकास होतोय, शहरांचा विकास होत असताना अनेक उंच बिल्डिंग त्या ठिकाणी होतात, फ्लॅट संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ह्या संस्कृतीमुळे कुठे ना कुठेतरी लोकांमधला संवाद कमी होत चालला आहे आणि या संवाद कमी होण्याचा सर्वात जास्त मोठा फटका जर कोणाला बसला असेल तो सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना। आज त्यांच्याशी बोलायला ना कुटुंबातील सदस्यांना वेळ आहे ना आजूबाजूच्या लोकांना त्यांच्याशी बोलायला वेळ आहे। प्रत्येक जण आजच्या या धावत्या युगामध्ये धावत आहे, कुणी नोकरीच्या मागे, कुणी मुलांच्या शिक्षणाच्या मागे, कुणी स्वतःचा करिअर असेल, व्यवसाय असेल, उद्योगधंदे असेल याच्या मागे धावत आहे आणि अशा वेळेस कुठे ना कुठेतरी या ज्येष्ठ नागरिकांना आपण एक व्यासपीठ निर्माण करून देणं आवश्यक आहे। मग ते संवादाचं असेल, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातनं असेल, विविध त्यांच्या अनुभवातनं आपल्याला आपल्या परिसरात काही नवीन विकास काम करता येईल का, कारण का हे ज्येष्ठ नागरिकांनी आत्तापर्यंत अनेक त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आलेले अनुभव असतील आणि त्या अनुभवाचा फायदा आमच्यासारख्या युवकांना, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना प्रभागामधील विकास कामांना असतील किंवा इतर कुठल्याही कामांना त्यांचा अनुभव आम्हाला उपयोगी पडेल, या अनुषंगाने हा ज्येष्ठ नागरिक संघ आम्ही त्या ठिकाणी स्थापन केला आहे।